बातम्या सविस्तर पाहूया। बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत। शासन निर्णय काढून राज्य सरकारने ही घोषणा केली आहे। तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। तर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे। पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीही नियुक्ती झाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती? हिमाली, आपल्याला माहिती आहे की दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम सध्या दादर इथल्या शिवाजी पार्क येथे सुरू आहे। या स्मारकाच्या न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यापूर्वी देखील होते, मात्र त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याहून राजीनामा दिला होता आणि आता नुकताच शासनाने एक GR काढलेला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचीच बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबत सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हे तर आहेच, मात्र पहिल्यांदाच आपण बघतोय की भाजपचे आमदार पराग आळवणे त्यासोबत शिंदे शिवसेनेचे नेते जे आहेत शिशिर शिंदे यांची देखील यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। हिमाली, धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या माहितीबद्दल। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत।